तर मित्रांनो आता आपण आलो आहोत देवगड गावातील कट्टा या गावी आणि कट्टा गावातील आपलं पुढे स्थान आहे वाडवळ देवालय, श्रीदेव वाडवळ देवालय। तर चला आता आपण पाहूया श्रीदेव वाडवळ देवालय। देवगडपासून साधारण 10 किलोमीटर अंतरावरती कट्टा हे गाव आहे। निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे गाव खूप सुंदर आणि उत्तम आहे, पाहण्यासारखं आहे। एका बाजूला तुम्ही समुद्र पाहू शकता आणि दुसऱ्या बाजूला हे देवालय खूप सुंदर आणि छान असं तुम्ही एक दिवस नक्कीच भेट द्या या देवालयाला। तुम्हाला ही जी दिसते आहेत ना ही शिवलिंग आहेत। मला देवळाची माहिती पाहिजे की देवस्थानाबद्दल थोडी माहिती पाहिजे, पण इथे कोणी उपलब्ध नाही आहेत। तर पाहूया आपण या मंदिराचा पुढील व्हिडिओ। सुंदर असं हे नक्षीकाम, सुंदर असं हे बांधकाम या देवळाचं। मित्रांनो पूर्वी हे मंदिर जेव्हा आम्ही लहानपणी इकडे येत होतो ना तेव्हा थोडं वेगळ्या स्वरूपाचं होतं। असं दगड किंवा असं इथे झाड होतं असं मला आठवतं। मी नक्की आठवणार तेवढं सांगता येणार नाही आहे, पण असंच होतं। आणि आता हे काही 1-2 वर्षापूर्वी हे नूतनीकरण केलं या देवळाचं आणि तुम्ही पाहता हे असं सुंदर तसं हे देवालय। हा मंदिराच्या बाहेर भव्य सभा मंडप आहे आणि हा मंदिराचा गाभारा सुंदर असं हे झुंबर आणि खरोखरच सुंदर असं हे देवस्थान। मित्रांनो पाहू शकता तुम्हाला जो समुद्राचा भाग दिसतोय ना ते गाव आहे मोंड साईडचा जो भाग आहे आणि हे कट्टा आणि या कट्ट्यासमोर दिसतं हे त्यांचं खाडीचा भाग आहे जिथे गणपती विसर्जन केले जातात। हे थोडंसं पटांगण आहे, इथे काही सांस्कृतिक कार्यक्रम देखील होत असतात। निसर्गाच्या सानिध्यात बसलेले सुंदर असं हे कट्टा गाव आणि येथील ही अशी काही देवालय आवडा पण असेच बांधायला पाहिजे। हा चिऱ्यांचीच आहे ती, ते वॉर्निश केलेली आहे, थोडा खर्चिक विषय आहे तो। तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि देवगड तालुक्यातील कट्टा हे गाव खरोखर खूप सुंदर आणि निसर्गरम्य असं गाव आहे। मित्रांनो जर तुम्हाला वेळ मिळाला तर एक दिवस नक्कीच कट्टा या गावाला भेट द्या। आणि कट्टा गावातील ही काही देवळं आहेत, जसं तुम्हाला विठ्ठल रखुमाई मंदिर दाखवलं, नागेश्वर मंदिर दाखवलं, तसं हे मित्रांनो श्रीदेव वाडवळ हे मंदिर आहे। मंदिर तुम्हाला नक्कीच आवड असेल मित्रांनो, एक दिवस नक्की माझ्यावर तुम्ही भेटायला आणि या गावाची भेट द्यायला पर्यटनाला नक्कीच या।